myself, Dr. Sandeep Joshi. In this lecture, we see another few examples on the reduction formulae for integration sin raised to nx dx and integration cos raised to nx dx between 0 to pi by 2. So in our previous lecture, we see the three examples on that reduction formulae. So we start with the fourth example. So here evaluate integration between 0 to pi cos raised to 7x by 2 dx. ओके, सो आपलं जे एक्झाम्पल आहे ते कॉस रेस टू एन एक्स डी एक्सवर आहे. तर एक्सच्या ऐवजी जर दुसरी टर्म आली तर आपण त्याच्याबद्दल काय करणार आहोत, सबस्टिट्यूशन करणार आहोत. म्हणजे जसं मागच्या एक्झाम्पलमध्ये तिसऱ्या एक्झाम्पलमध्ये 3x आला होता, तर आपण 3x सबस्टिट्यूशन केलं होतं. तसं इथे आपण आता काय करणार आहे, x बाय 2 साठी सबस्टिट्यूशन करणार आहे. सो पुटिंग x बाय 2 इक्वल टू t and therefore by taking derivative on both sides, so dx upon 2 equal to dt. 2 ला तिकडे पाठवलं तर dx equal to 2 dt. Okay, when x equal to 0 then t will be 0 because 0 by 2 will be 0, and when x equal to pi then t will be pi by 2. Okay, because by putting here pi then value of t will be pi upon 2, so t tends to pi by 2. म्हणजे लिमिट पण आपल्याला जे पाहिजे आहे 0 to pi by 2 ते पण ऑटोमॅटिक येऊन जातं. ओके, सो आवर इंटिग्रेशन विल बी ट्रान्सफॉर्म टू द आय इक्वल टू, आता हा जो 2 आहे, कारण डी एक्सबद्दल काय येणार आहे तुमचा इथे, हा जो डी एक्स आहे याच्याबद्दल 2 dt, तर 2 काय कॉन्स्टंट, त्याला ऑलरेडी मी बाहेर काढून घेतो. इंटिग्रेशन लिमिट विल बी फ्रॉम 0 to pi by 2. हे पहा, टी फ्रॉम 0 to t to pi, t equal to pi by 2. ओके, cos raised to 7 x by 2 बद्दल काय t, so cos raised to 7 t into dt. This is a symbol of multiplication, so it will be into dt. आता 7 आहे, 7 म्हणजे काय, ऑड आहे. सो लास्ट स्टेप येईल तुमची 2/3 i1. i1 म्हणजे काय, 1, ते आपण लिहित नाही. ओके, आणि फॉर्म्युला आहे n-1 अपॉन n, म्हणजे 6/7. हा 2 तर राहीलच कारण तो ऑलरेडी आलेला आहे सबस्टिट्यूशनचा, आणि यातनं 2 मायनस केले, 6तनं 2 गेले 4, 4तनं 2 गेले 2, खाली पण 7तनं 2 गेले 5, 5तनं 2 गेले 3. 2/3 पर्यंत आपला फॉर्म्युला आहे, इथं स्टॉप व्हायचं. आणि मग साधं कॅल्क्युलेशन केल्यानंतर जसं 3 दुणे 6 भाग गेला आणि मग मल्टिप्लाय केलं तर 96/105 हे तुमचं आन्सर येतं. नंतर अजून काही एक्झाम्पल्स बघूया. खरं मी ते तुम्हाला होमवर्कला देणार होतो, पण आपण एक्सप्लेन करूया. ओके, सो इव्हॅल्युएट 0 to pi by 2 cos of 4x dx using the reduction formula 0 to pi by 2 cos raised to nx dx. ओके, सो आपण डबल अँगल फॉर्म्युला शिकलेलं आहे 12वीला, दॅट cos of 2 theta is equal to 2 cos square theta minus 1. त्याच पद्धतीने हा डबल अँगल फॉर्म्युला जरी तुम्ही यूज केला, दॅट इज cos of 4 theta will be 2 cos square 2 theta minus 1. Okay, and therefore let I equal to 0 to pi by 2 2 cos square 2x minus 1 dx. Okay, so 2 into 0 to pi by 2 cos square 2x dx minus 0 to pi by 2 dx. ओके, म्हणजे सेपरेशन केलं आपण ह्या इंटिग्रेशनचं. ठीक आहे, सो अगेन cos square 2x विल बी by using simple trigonometric conversion, it will be 2 into integration 0 to pi by 2 2 cos square x minus 1. Again by using that double angle formula, it will be 2 cos square x minus 1 आणि त्याचा स्क्वेअर. ओके, dx, कारण हा काय cos 2x चा स्क्वेअर आहे ना, आणि cos of 2 थीटाचा फॉर्म्युला आहे माझ्याकडे, बरोबर आहे ना. इट विल बी 2 cos square x minus 1. ओके, आणि त्याचा काय येईल मग हा स्क्वेअर, सो इट विल बी स्क्वेअर dx मायनस इंटिग्रेशन ऑफ dx विल बी x बिटवीन 0 to pi by 2. आता याचा स्क्वेअर करूया आपण, a square plus 2ab plus b square या पद्धतीने. सो 2 into 0 to pi by 2 a square, that is 4 cos raised to 4x minus ab into 2, that is 2ab. So 4 cos square x plus b square is 1 square, 1 square is 1 dx minus pi by 2 minus 0 will be pi by 2, that is upper limit minus lower limit. आता याला आपण सेपरेट करूया. 4 दुने 8 0 to pi by 2 cos raised to 4x dx minus परत 4 दुने 8 0 to pi by 2 cos square x dx plus
2 into 1 is 2 integration dx between 0 to pi by 2 minus pi by 2 हा जसाच्या तसा. आता इथे तुम्ही cos raised to nxचा फॉर्म्युला प्रत्येक ठिकाणी वापरा. n काय प्रत्येक ठिकाणी इव्हन आहे म्हणजे 1/2 इंटू पाय बाय 2 येणार शेवटी. सो 8 इंटू 3/4 n minus 1 upon n सो 3/4 आणि डायरेक्टली 2 मायनस केले की 1/2 इंटू पाय बाय 2 मायनस 8 इंटू दॅट इज 1/2 इंटू पाय बाय 2 डायरेक्टली प्लस 2 इंटू पाय बाय 2 येणार फक्त हा तो 2 आणि हा 2 कॅन्सल होईल म्हणजे इथे येईल तुमची पाय फक्त स्टेप दॅट इज पाय आणि मायनस पाय बाय 2 ॲज इट इज. आणि थोडंसं एकत्र केल्यानंतर तुमचा आन्सर येतं हे हा 4 2 8 आणि 8 हा कॅन्सल होणार 3 पाय बाय 2 पहिली स्टेप मायनस इथला पण 2 2 4 इथे 4 2 8 म्हणजे 2 पाय प्लस इथे 2 पाय बाय 2 म्हणजे फक्त पाय मायनस पाय बाय 2. आणि जेव्हा तुम्ही सगळं कॅल्क्युलेशन कराल सगळ्या पायची बेरीज वजाबाकी करणार तेव्हा आन्सर काय येतं तुमचं 0 अँड देअरफॉर आन्सर विल बी 0. सो दिस इज अबाउट द ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन वापरून एक्झाम्पल सॉल्व करता येतं. ठीक आहे. नंतर नेक्स्ट एक्झाम्पल बघूया आपण आता इथे. सो एक्झाम्पल नंबर 6 I equal to 0 to a x raised to 6 upon under root a square minus x square dx. So let x equal to a sin theta. आता हे थोडंसं तुम्ही रिमाइंड करून ठेवा किंवा लक्षात ठेवा की इथे तुम्हाला काय सबस्टिट्यूशन करायचं आहे. सो पुटिंग x इक्वल टू a sin theta लक्षातच ठेवा म्हणजे हे असं एक्झाम्पल आलं कारण याला तुम्हाला कन्व्हर्ट करायचं आहे रिडक्शन फॉर्म्युलीमध्ये कोणत्या एक तर साइन रेस टू एन एक्सच्या किंवा कॉस रेस टू एन एक्सच्या बरोबर आहे. त्याच्यामुळे हे सबस्टिट्यूशन लक्षात ठेवा दॅट पुटिंग x इक्वल टू a sin theta and by differentiating on both sides so dx equal to a cos theta d theta and therefore we see that त्याचे लिमिट चेंज होता का तो व्हायलाच पाहिजे कारण आपलं फॉर्म्युल्यातलं लिमिट काय 0 to pi by 2 ते जर नसेल तर तुम्हाला हा फॉर्म्युला वापरता येणार नाही. मग आपण बघूया की त्याचे लिमिट चेंज होत आहेत का. जर x 0 टाकला ओके तर टी पण काय मिळेल तुमचा 0 मिळेल आणि टी नाही सॉरी थिटा 0 मिळेल. ओके आणि इथं टी नाही आहे इथं थिटा घ्यायचा आहे. ओके आणि एक्स इक्वल टू ए टाकला तर ए अपॉन ए हा ए एक्स इक्वल टू ए हा ए इकडं अपॉन येईल सो ए अपॉन ए विल बी 1 साइन थिटा विल बी 1 देअरफॉर थिटा विल बी साइन इनवर्स ऑफ 1 आणि साइन इनवर्स ऑफ 1 साइन कितीला 1 असतो दॅट इज 90ला म्हणून टी नाही थिटा इथं प्रिंटिंग मिस्टेक आहे जेव्हा तुम्ही वहीमध्ये लिहिणार तेव्हा इथे थिटा करा. थिटा इथं 0 आणि थिटा काय आला पाय बाय 2 बरोबर आहे बिकॉज साइन थिटा इक्वल टू 1 म्हणजे थिटा इक्वल टू साइन इनवर्स ऑफ 1 आणि 1 कधी असतो साइन तुमचा कोणत्या अँगलला तर पाय बाय 2ला देअरफॉर इट विल बी पाय बाय 2. ओके now putting all the substitution in your example then you get I equal to 0 to pi by 2 a raised to 6 sin raised to 6 theta कारण x बद्दल काय आहे a sin theta आहे मग x raised to 6 म्हणजे a raised to 6 sin raised to 6 theta upon a square minus इथे पण a square sin square theta a cos theta d theta dx बद्दल. ओके इथं अंडर रूट विसरून गेला आहे तो प्रिंटिंग मिस्टेक इथे पण अंडर रूट टाका. इथे प्रिंटिंग मिस्टेक आहे पुस्तकातली ही. सो पुटिंग अंडर रूट हियर अंडर रूट ए स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा. आता ए स्क्वेअर कॉमन जर काढला तर ब्रॅकेटमध्ये येणार तुमचा 1 मायनस साइन स्क्वेअर म्हणजेच कॉस स्क्वेअर थिटा. ओके म्हणजे इथे येणार तुमचा ए स्क्वेअर कॉस स्क्वेअर थिटा आणि मग रूटमधून बाहेर येताना काय येणार फक्त ए कॉस थिटा ती ही टर्म आहे डायरेक्टली केलेली आहे बाकी टर्म ॲज इट इज. आता हा ए कॉस थिटा आणि हा ए कॉस थिटा काय होणार कॅन्सल म्हणजे तुमचा उरलेला पार्ट जो आहे दॅट इंटिग्रेशन 0 टू पाय बाय 2 ए रेस टू 6 ही कॉन्स्टंट टर्म आहे कारण ए काय कॉन्स्टंट तो बाहेर काढला साइन रेस टू 6 थिटा इंटिग्रेशनमध्ये ठेवला डी थिटा. आता साइन रेस टू 6 सो इट विल बी सिमिलर टू युअर रिडक्शन फॉर्म्युला दॅट इज साइन रेस टू एन थिटा अँड देअरफॉर ए रेस टू 6 इंटू परत n मायनस 1 अपॉन n म्हणजे 5 अपॉन 6 2ने कमी करा इव्हन असल्यामुळे शेवटी पाय बाय 2ने मल्टिप्लाय करा दॅट इज 5 बाय 6 नंतर 2 कमी केले 3 1 खाली पण 6 नंतर 4 2. ओके आणि मग बाय युझिंग सिम्पल कॅल्क्युलेशन्स काही कट होणार
आणि मग तुम्हाला मिळणार की 5 पाय ए रेस टू 6. ओके, इथं 3 2 6 म्हणजे 5 पाय ए रेस टू 6 उरणार अपॉन 32. सो दिस विल बी द आन्सर ऑफ युअर एक्झाम्पल. ओके, तुम्ही एवढं रिमाइंड करून ठेवा की असं जर इंटिग्रेशन आलं तर तुम्हाला काय पुटअप करायचं आहे, एक्स इक्वल टू ए साईन थिटा, आणि मग पुढचं ऑटोमॅटिक तुम्हाला करता येईल. तसंच अजून एक फंक्शन असं आहे या टाईपचं, मुद्दाहून घेतले मी हे एक्झाम्पल, थोडे वेगळे केसेस आहेत म्हणून. जर असं एक्झाम्पल आलं दॅट इव्हॅल्युएट आय इक्वल टू 0 टू इन्फिनिटी डी एक्स अपॉन ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअरचा क्यूब. तर असं जेव्हा फंक्शन येईल तेव्हा सबस्टिट्यूशन करायचं आहे तुम्हाला एक्स इक्वल टू ए टॅन थिटा, जसं मागे तुम्ही केलं एक्स इक्वल टू ए साईन थिटा. ओके, लक्षात ठेवा असे फंक्शन आले तर इथे करायचं एक्स इक्वल टू ए टॅन थिटा. बाकीची प्रोसिजर सेम आहे. डिफरन्शिएटिंग बोथ साइड्स यू गेट डी एक्स इक्वल टू ए टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह सेक्स स्क्वेअर एक्स, सो इट विल बी सेक्स स्क्वेअर थिटा डी थिटा. आणि लिमिट चेंज होणार एक्स इक्वल टू 0 देअरफॉर थिटा इक्वल टू 0. इथे परत प्रिंटिंग मिस्टेक आहे, इट विल बी थिटा अँड एक्स टेन्स टू इन्फिनिटी, देन टॅन थिटा विल बी इन्फिनिटी अँड थिटा विल बी टॅन इनवर्स ऑफ इन्फिनिटी. ओके, मग टॅन किती इन्फिनिटी असतो तर पाय बाय टू इन्फिनिटी असतो, म्हणून त्याचं अप्पर लिमिट आलं इन्फिनिटी टाकल्यावर थिटा इक्वल टू पाय बाय टू. इथं परत प्रिंटिंग मिस्टेक आहे, टी नाही टाकायचा, थिटा. ओके, आणि मग सगळ्या व्हॅल्यू तुम्ही जेव्हा याच्यात पुटअप करणार तेव्हा तुमचं आन्सर येणार बघा, डी एक्सबद्दल काय टाकतो आहे आपण, ए सेक्स स्क्वेअर थिटा डी थिटा हे टाकलं. ए स्क्वेअर ॲज इट इज प्लस एक्स स्क्वेअर म्हणजे ए स्क्वेअर टॅन स्क्वेअर थिटा, त्याचा ब्रॅकेट क्यूब इक्वल टू, आता ए स्क्वेअर कॉमन काढला पण त्याची पॉवर 3 आहे, तो 3 आणि हा 2, 3 2 6 म्हणून ए रेस टू 6, आणि ब्रॅकेटमध्ये येणार 1 प्लस टॅन स्क्वेअर, 1 प्लस टॅन स्क्वेअर म्हणजे सेक्स स्क्वेअर थिटाची थर्ड पॉवर म्हणजे 3 2 परत 6, सेक्स रेस टू 6 थिटा आलं. आता हा ए अपॉन ए रेस टू 6, एक ए कॅन्सल म्हणजे 1 अपॉन ए रेस टू 5 उरेल, त्याला बाहेर घेतला. सेक्स स्क्वेअर थिटावर खाली कॅन्सल उरतो, मग सेक रेस टू 4 थिटा खाली, वरती काहीच नाही म्हणजे डी थिटा अपॉन सेक रेस टू 4 थिटा. ओके, बट 1 अपॉन सेक म्हणजे काय असतो, कॉस, बरोबर ना. सो 1 अपॉन ए रेस टू 5 इंटिग्रेशन बिटवीन 0 टू पाय बाय 2 कॉस रेस टू 4 थिटा डी थिटा आलं. मग आपल्या रिडक्शन फॉर्म्युल्यामध्ये कन्वर्ट झालं कॉस रेस टू एन एक्स डी एक्समध्ये, बरोबर आहे. आणि मग इव्हन असल्यामुळे शेवटी परत पाय बाय 2ने मल्टिप्लाय करा, दॅट एन मायनस 1 अपॉन एन, एन आहे इथे 4 म्हणजे 3/4 गुणिले 2 2 मायनस करा 1/2, इथे स्टॉप होते आपली गाडी, आणि मग शेवटी पाय बाय 2ने मल्टिप्लाय करायचं. ओके, आणि मग ही टोटल कॅल्क्युलेशन येते तुमची 3 पाय अपॉन 16 ए रेस टू 5. ओके, so this is again very important example regarding with our topic, that is reduction formula of sin raised to nx and cos raised to nx. ओके, फक्त फंक्शन्स लक्षात ठेवा. मागच्या याच्यामध्ये जसं अंडर रूटचं फंक्शन आलं तर एक्स इक्वल टू ए साईन थिटा टाकायचा होता. आता हे फंक्शन आलं तुमचं ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर, तर एक्स इक्वल टू ए टॅन थिटा हे सबस्टिट्यूशन करायचं आहे. ओके, तर ह्या पद्धतीने लक्षात ठेवा म्हणजे परीक्षेला जाताना काही अडचण येणार नाही. अजून एक एक्झाम्पल आहे परत आता, इव्हॅल्युएट आय इक्वल टू 0 टू इन्फिनिटी डी एक्स अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर रेस टू 9/2. आता 1 प्लस एक्स स्क्वेअर आलं, फक्त ए नाही आहे तिथे कुठेच. आपली मागच्या एक्झाम्पलमध्ये काय टर्म होती, ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर, इथं एच्या ऐवजी काय आहे 1. ओके, मग मागच्या एक्झाम्पलमध्ये एक्स इक्वल टू ए टॅन थिटा होता, इथं ए काय 1 म्हणजे काय टाकावं लागेल, फक्त टॅन थिटा, अँड देअरफॉर एक्स इक्वल टू टॅन थिटा. Differentiating both sides, dx equal to tan theta चा derivative sec square theta d theta. Again putting same limit here, when putting x equal to 0 theta will be 0, and when putting x equal to infinity then t equal to pi by 2. Why? Because tan theta is infinity means theta equal to tan inverse of infinity, आणि tan inverse of infinity, tan कधी infinity असतो तर 90 ला, so it will be pi by 2. Okay, and then by putting all the values I equal to 0 to pi by 2, dx बद्दल आला सेक्स स्क्वेअर थिटा डी थिटा वरती, 1 प्लस एक्स स्क्वेअर म्हणजे टॅन स्क्वेअर थिटा रेस टू 9/2, बट 1 प्लस टॅन स्क्वेअर विल बी सेक्स स्क्वेअर थिटा, तर सेक्स स्क्वेअरचा तो 2 आणि हा 9/2, 2 इंटू 9/2, दॅट 2 2 गेट्स कॅन्सल, म्हणून येतो तो फक्त सेक रेस टू 9 थिटा.
and it will be 0 to pi by 2 sec square theta d theta upon sec raised to 9 theta. आता sec square theta वरती खाली कॅन्सल, ओके, म्हणजे 2 पॉवर कॅन्सल झाल्या खाली, मग उरला फक्त 9 2 गेला 7. सो 0 टू पाय बाय 2 डी थिटा सेक रेस टू 7 थिटा डी थिटा. ओके, आता 1 अपॉन सेक थिटा म्हणजे कॉस थिटा, सो इट विल बी कॉस रेस टू 7 थिटा डी थिटा. आता 7 ऑड आहे म्हणजे शेवटी टर्म यायला पाहिजे तुमची 2/3 I1 आणि स्टार्टिंग फ्रॉम n-1 अपॉन n दॅट इज 6/7. 2 2 कमी करा, 4/5, 2/3 गुणिला 1 आपण लिहित नाही. आणि मग सगळी कॅल्क्युलेशन केली, 3 दुणे 6, तर वरती आला तुमचा 2 दुणे 4 चोक 16, 16/7 35. ओके, सो दिस विल बी अ आन्सर ऑफ युअर एक्झाम्पल. सो दिस इज अबाउट ऑल द examples, all types of examples of this topic, that is reduction formula for sin raised to nx and cos raised to nx. ओके, तर असे फंक्शन काय आले तर तुम्ही रिमाइंड करून ठेवा की आपल्याला सबस्टिट्यूशन काय करायचं आहे. बाकी प्रोसिजर सगळी काय आहे, सेम आहे आणि तुमचे आन्सर्स पण तुम्हाला इझिली सॉल्व करता येतील. आता एक लक्षात घ्या की इथे मी काही बेसिक आणि काही इम्पॉर्टंट एक्झाम्पल्स घेतलेले आहेत, पण तुम्हाला अजून काही एक्झाम्पल्सची जर प्रॅक्टिस करायची असेल तर तुम्ही रेफरन्स बुक किंवा टेक्स्टबुक काढा आपल्या लायब्ररीतनं आणि खूप सारे एक्झाम्पल सॉल्व करायचा प्रयत्न करा ह्या टॉपिकवर. ओके, तर पुढच्या लेक्चरमध्ये आपण घेणार आहोत काही अजून रिडक्शन फॉर्म्युली. बघा इथे थोडंसं इंट्रोडक्शन करून देतो. रिडक्शन फॉर्म्युला घेणार आहे आपण इंटिग्रेशन ऑफ साइन रेस टू mx कॉस रेस टू nx dxचा, आणि याची व्हॅल्यू काढल्यानंतर परत आपलं लिमिट जे ठरलेलं आहे 0 टू पाय बाय 2 साइन रेस टू mx कॉस रेस टू nx dx याचा रिडक्शन फॉर्म्युला आपण नेक्स्ट लेक्चरला बघणार आहोत. हाही खूप मोठा आहे, लेंदी आहे आणि त्याच्यावरची काही एक्झाम्पल आपण पुढच्या लेक्चर्समध्ये बघणार आहोत. तोपर्यंत ह्या झालेल्या टॉपिकवर तुम्ही नोट्स तयार करा वहीमध्ये, हे सगळे एक्झाम्पल लिहा, सॉल्व करा आणि त्याच्यावरचे अजून काही एक्झाम्पल्स असतील तर ते पण तुमच्या नोटबुकमध्ये लिहा आणि सॉल्व करा. ओके, सो वी मीट इन अवर नेक्स्ट लेक्चर. टिल नाउ वी स्टॉप हिअर. थँक्यू.